टीवी से पहले देखने के लिए हमारे चैनल को सब्सक्राइब करें। डेली एपिसोड। आज आपण बनवणार आहेत गव्हाच्या पिठापासून ब्रेड। तर त्यासाठी मी इथं कोमट पाणी घेतलं आहे। त्यामध्ये आपण 1 चमचा साखर घालूया। कर दिया गया है क्योंकि आप सब दोस्तों चैनल को सब्सक्राइब नहीं किए हैं, इसलिए जैसे ही दोस्तों आप सब चैनल को सब्सक्राइब करोगे फिर से दोस्तों चलने लग जाएगा। तो आगे का एपिसोड देखने के लिए चैनल को सब्सक्राइब जरूर करें। थैंक यू। आपण इथे ड्राय ईस्टचा वापर करणार आहे। त्यासाठी मी इथे 1 टेबलस्पून ड्राय ईस्ट घेतले आहे। तर त्यालाही मिक्स करून घ्या आणि 10 मिनिटांसाठी आपण त्याला बाजूला ठेवून द्या। सर्वात आधी त्याला एकत्र व्यवस्थित करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण त्याला 10 मिनिटांसाठी बाजूला ठेवूया, म्हणजे ते ॲक्टिव्ह होईल आणि त्याला बबल्स येतील। दहा मिनिटं झाली आहेत आणि ईस्ट जे आहे ते ॲक्टिव्ह झालं आहे, बबल्सही आले आहे आणि ते फुललं पण आहे। मी इथे 2 कप गव्हाचं पीठ घेतलं आहे। त्यामध्ये आपण आता ड्राय ईस्ट जे आपण ॲक्टिव्ह केलं आहे ते घालू। तर त्याआधी त्यात आपण 1 चमचा मीठ घालूया। तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ घालू शकता। मी इथे 1 चमचा मीठ घेतला आहे आणि त्यानंतर आपण जे ईस्ट ॲक्टिव्ह केलं आहे ते घालूया। इथे मी 2 चमचे तेल घेतलं आहे, पण ते पूर्ण टाकलं नाहीये। आपल्याला लागत्या प्रमाणात ते इथे टाकायचं। आता मी 1 चमचा तेलाचा वापर केलाय, बाकी उरून। तर थोड्या प्रमाणात कोमट पाण्याचा वापर करून मी हे पीठ मळून घेते। एकत्र पाणी टाकायचं नाहीये, लागत्या प्रमाणात पाणी टाकायचं आहे। आणि तेलही लागत्या प्रमाणात टाकायचं आहे। डो तयार होण्यास सुरुवात झाली आहे। जर पीठ जास्त प्रमाणात हाताला चिपकत असेल तर थोडं आपण ते हातांना लावून पुन्हा त्याला आपण मळून घेऊया। सॉफ्ट डो आपल्याला तयार करायचा आहे, म्हणून त्याला व्यवस्थित मळायचं आहे। सॉफ्ट डो तयार झाला आहे। हा डो आपल्याला कमीत कमी 2 ते 3 तासासाठी ठेवायचा आहे। तुम्ही याच भांड्यात तेल लावून त्याला ठेवू शकता, नाहीतर मग डायरेक्ट आपण ज्या भांड्यात आपण ब्रेड बनवणार आहे त्या भांड्यातही आपण ठेवू शकतो। मी इथे ब्रेडचं भांडं घेतलं आहे आणि त्याला पूर्णपणे 4 बाजूने तेल लावून घेऊया, म्हणजे शेवटी जेव्हा आपण ब्रेड काढू तो याला चिपकणार नाही। मी डायरेक्ट याच भांड्यामध्ये ब्रेडचं जे डो आहे तो टाकते आहे। हातालाही तेल लावून घेऊ, म्हणजे आपण जो डो टाकणार आहोत तर तो हाताला चिपकायला नको, सॉफ्टली तो त्यात ॲड होऊन जाईल। जे भांड्याचा आकार आहे त्या भांड्याचा आपण त्याला बनवून घेऊया आणि त्यात ठेवून देऊया। कमीत कमी 2 ते 3 तासासाठी आपल्याला त्याला ठेवायचा आहे, म्हणजे तो छान फुलेल। पूर्ण 4 बाजूने पसरून देऊया भांड्याच्या आकाराने।
सध्या थंडीचे दिवस असल्यामुळे तो लवकर फुलत नाही, म्हणून त्याला थोडं गरम ठिकाणी ठेवायचं आहे. त्याच्यावर तेल लावून देऊ. आता आपण याला 3 तासासाठी बाजूला ठेवला होता आणि तो पूर्णपणे फुललेला आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण त्याला एअर फ्रायर मध्ये बेक करून घेणार आहे. $200°C 15 मिनिटासाठी आपण त्याला बेक करून घेणार आहे. पंधरा मिनिटं झाले आहेत आणि आपला जो ब्रेड आहे तो तयार झाला आहे. तर त्याला आपण बाहेर काढून घेऊया आणि सर्वात आधी तर त्याला आपण थंड होऊ देऊया. त्यानंतर आपण त्याला भांड्यातून काढूया. तर जो टो आहे तो पूर्णपणे फुललेला आहे आणि वरून गोल्डन ब्राऊन पण झालेला आहे. छान ब्रेडचं टेक्स्चर त्याला आलेलं आहे. तर हा टो आता थंड झाला आहे. त्याच्या आपण आता ब्रेडच्या आकाराचे कट करून घेणार आहोत. चाकूने आपण त्याला चौफेर काढून घेऊया जेणेकरून तो चिपकायला नको. तुम्ही बघू शकता काढताना तो इझिली काढला जातोय आणि भांड्याला अजिबात चिपकलेला नाहीये आणि त्याचं टेक्स्चर खूप छान आलेलं आहे. वरून छान गोल्डन ब्राऊन झाला आहे आणि खालून व्हाईट कलर मध्ये तो आलेला आहे, व्हाईट ब्राऊन. तर या टोलाही आपण थोडा आता थंड होऊ देऊया आणि त्याचे ब्रेडच्या पीसेस मध्ये त्याला कट करून घेऊया. तर सर्वात आधी त्याला आपण वरून थोडं तूप लावून घेऊया म्हणजे जो वरचा भाग आहे तो कडक असल्यामुळे कट करताना तुकडे नको पडायला, तो थोडा सॉफ्ट होऊन जाईल म्हणजे आपल्याला आरामात चाकूने त्याचे तुकडे करता येतील. आता आपण त्याचे स्लाइस करून घेणार आहोत. आणि जरी तुकडे पडलेही तरीही काही प्रॉब्लेम नाही कारण आपण हा घरी बनवला आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो खूप हेल्दी आहे.
ब्रेड खरंच खूप छान बनला आहे गव्हाच्या पिठापासून, तोही. जर रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्कीच ट्राय करा. गव्हाच्या पिठापासून आपण ब्रेड तर बनवले, पण याच ब्रेडपासून आपण टोस्ट बनवूया. तर त्यासाठी जे ब्रेड आपण बनवले आहे तेच ब्रेड आपण पुन्हा एअर फ्रायरमध्ये बेक करून घेणार आहेत. तर ते सॅम्पलसाठी आपण इथे 3 ब्रेड घेऊया आणि पुन्हा त्यांना आपण एअर फ्रायरमध्ये बेक करून घेऊया, जेणेकरून ते टोस्ट होतील, कडक होतील. तर मी पुन्हा इथे ते 3ही ब्रेड ठेवते आहे. तर एकाच वेळी आपण ब्रेडही आणि टोस्टही बनवू शकतो. तर 20 मिनिटासाठी आपण याला इथे पुन्हा बेक करणार आहोत 200 डिग्री सेल्सिअसने. तर हे बेक व्हायला सुरुवात झाली आहे आणि ते छान गोल्डन कलर त्यांना आलेला आहे. तर हे बेक होऊन तयार झाले आहेत, तुम्ही बघू शकता. ते पूर्णपणे टोस्ट सारखे ते कडकही झाले आहेत. रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.